बातमी उल्हासनगरमधून आहे। उल्हासनगरमधील गुंडाराज संपायचं असेल तर भाजपला मतदान करा असं रवींद्र चव्हाण म्हणतात। रवींद्र चव्हाण यांची कलानी परिवारावरती नाव न घेता ही टीका आहे। उल्हासनगरमध्ये बदल घडवायचा असेल तर भाजपला मतदान करा असं आवाहन रवींद्र चव्हाणांनी केलंय। भाजपला उल्हासनगरमध्ये स्वबळावरती 50 जागा मिळवायच्या आहेत असंही चव्हाणांनी म्हटलंय। और अच्छी तरह से उल्लासनगर हमें स्वच्छ छवि वाले विचारधारा के हाथ में अगर देना है, ये बदल जो है ये बदल करने के लिए मतदान कीजिए, परिवर्तन के लिए मतदान कीजिए। तर नागपूरमधील ही दृश्य आपण बघत आहोत। नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी एका उमेदवाराला परिसरातील लोकांनीच घरात बंद केलेला आहे। किसन गवंडे या उमेदवाराला लोकांनी घरात बंद केलाय। या संदर्भात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गजानन, आपण ही दृश्य बघत आहोत। या उमेदवाराला घरात बंद करण्यात आलेलं आहे। नागपुरात नेमकं काय घडतंय? नक्कीच मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार किसन गावंडे यांच्या घरी। त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावलेला आहे आणि समर्थक जे आहे ते बाहेर आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। त्यांची उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून या ठिकाणी जे आहे ते त्यांची उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून त्यांना घरात बंद केलेलं आहे। आणि आपण बघू शकतो हे बघा या ठिकाणी लोक आहे आणि ते घरात आहे। बघा किसन गावंडे घरामध्ये आहे। घराला कुलूप लावलेला आहे। तुमच्या घराला कुलूप लावलं लोकांनी का? हो, काय कार्यकर्त्याच्या भावना उग्र आहेत। गेल्या 2017 मध्ये सुद्धा जे उमेदवार दिल्या गेले होते ते त्याच भागातनं दिल्या गेले होते। कार्यकर्त्यांची मागणी आहे की या भागातनं एक तरी उमेदवार द्यावा। आता तुम्हाला घरात बंद केलं, तुम्ही बाहेर कसे पडणार? मी विड्रॉ करायला जाण्याकरता निघालेलो आहे, परंतु मला हे जाऊ देत नाहीये। मी कार्यकर्त्यांचा यांचा सन्मान करतो। गावंडे यांच्या घराचं कुलूप उघडण्याचा प्रयत्न आपण करूया। चाबी हे बघा हे लॉक केलेलं आहे आणि संपूर्ण लोक जे आहे ते परिसरात आहे। आपण प्रयत्न करूया। हे बघा आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्या। तुम्ही लॉक का खोलत नाही? कोणी केलं लॉक? इसलिए लॉक नाही आम्ही लावलेले लॉक आहे। आम्ही त्यांना फॉर्म वापस घ्यायला लावणार नाही, आम्ही पाठवणार नाही। लॉक का केला? 1997 पासून आमच्या हजारीबाग प्रभाग मध्ये तिकीट नाही। आम्ही काय करावं? नेहमी आम्ही वारंवार रवीनगर, रामनगर, फुटाळा गोरगरीब जनता आमच्या पक्षाचा आदेश आहे आणि गुन्हा आहे का उमेदवाराला घरात बंद करा? आम्ही नाही जाऊ देणार कार्यकर्ता या नात्याने, आम्ही नाही जाऊ देणार विड्रॉल करायला। जर हा जर गुन्हा आहे एवढ्या लोकांना आतमध्ये करा, आम्ही वोटिंग सुद्धा करणार नाही आणि आम्ही त्यांना बाहेर जाऊ देणार नाही। आतमध्ये करा, आतमध्ये करायचं तर अधिकार आहे। हजारीबागला एक उमेदवारी मागणं काय आमचा अधिकार नाही आहे का? चाबी कोणाकडे दाखवा? कोणी लॉक केलं? दाखवणार सुद्धा नाही, देणारही नाही। हे चाबी यांच्याकडे आहे आणि चाबी हे बघा या ठिकाणी घराला कुलूप लावलेलं आहे। परत एकदा कुलूप दाखवतोय। किसन गावंडे आतमध्ये आहे, घरामध्ये आहे। त्यांच्या आई या ठिकाणी आहे। किसनजी आणि संपूर्ण परिवार जो आहे त्यांना या ठिकाणी घरामध्ये बंद केलेला आहे। उमेदवार, त्यांचा परिवार, त्यांची आई। किसन भाऊ, लोक तुम्हाला बाहेर जाऊ द्यायला तयार नाही, काय म्हणतात? आक्रमक आहे? नाही, लोक जरी आक्रमक असतील पण पक्षाचा आदेश आहे। मी त्यांना विनंती करतो, पक्षाच्या आदेशाचं पालन करा आणि मला बाहेर जाऊ द्या। कारण की पक्ष अन्याय करत नाही। तुम्हाला किती लोकांना घरात बंद केलं? किती लोक घरात आहे? परिवार बंद आहे, पूर्ण आई आहे, बाबा आहे, सर्व तुमची आई रडतायत का डोळ्यात अश्रू परिवाराचे? का बरं रडताय तुम्ही? घरात बंद केलंय तुम्हाला? माझ्या पोरावर अन्याय केला म्हणून रडतात। तिकीट देऊन सन्या माझ्या पोरगा रडून राहिलं तरी रडत नाही देत लोक। का नाही रडू देत माझा पोरांना? कोणता अन्याय केला माझ्या पोरानं? आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। किसन गावंडे यांचा हा परिवार। किसनजी, तुम्ही आता काय करणार आहे? नाही, मी कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो की मला जाऊ द्या, कारण की पक्षाचा आदेश आहे, मला परत घ्यावा लागेल। मी उमेदवारी परत घेईन। पक्षाने खूप काय केलं, पक्षाने मला मोठं केलेलं आहे। मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही। किती लोक घरात बंद आहे? माझ्या आजी आजोबा
आम्ही माझ्या आजी आजोबा, माझे आई वडील आणि आम्ही दोघी बहिणी घरात बंद. बरे किसन गावंडे यांचा परिवार आहे आणि या ठिकाणी त्यांना 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 घरात बंद केलेलं आहे आणि घरातून बाहेर पडू दिलं जात नाही. प्रभाग 11 ड मध्ये भाजपने एबी फॉर्म दिला होता 2 जणांना, होले आणि किसन गावंडे. वेळेवर किसन गावंडे यांची उमेदवारी रद्द केली, त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं, परंतु हे सगळे समर्थक या ठिकाणी आक्रमक आहे. त्यांना घरात बंद केलेलं आहे आणि त्यांच्या घराला कुलूप लावलेलं आहे. बघा, जवळपास 8 ते 10 जण परिवार संपूर्ण आत आहे. जे उमेदवार आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाणार आहे त्यांना जाऊ दिलं जात नाही. 4 उमेदवार असतात या इलेक्शन मध्ये. 3 उमेदवारी तुम्ही तुमच्या एरियामध्ये दिलेली आहे. या प्रभागातून, या एरियातून 1 उमेदवारी तुम्ही द्यायला पाहिजे होती. सगळ्यांचं मनपूर्वक इच्छा आहे की भाऊंची उमेदवारी तुम्ही रद्द करू नका, त्यांना उमेदवारी द्या. हजारीबाग वार्डातून एक उमेदवार आम्हाला बंद का केला? बंद यासाठी केला की आमच्यावर अत्याचार होत आहे. हजारीबाग वार्डावर अत्याचार होत आहे. हजारीबाग वार्डामध्ये कधीच उमेदवारी नाही दिली. चावी द्या टीव्ही 9च्या टीमला आज जाऊ द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. बाहेरून इंटरव्ह्यू घ्या, बाहेरून इंटरव्ह्यू घ्या, पण आतमध्ये काय येऊ देणार नाही आम्ही. त्यांना फॉर्म रद्द करायला आम्ही जाऊ देणार नाही. उमेदवारी पाहिजे तर आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणजे पाहिजे. असा कसा हा पक्ष म्हणजे काही पण निर्णय ठोकतो. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि हे सगळे लोक आलो आणि खूप आनंद झाला. प्रथमच शिवतीर्थावर येऊन राजसाहेबांची भेट घेण्याचा योग प्राप्त झाला, त्यामुळे खूप आनंद आहे, तेवढाच उत्साह आहे. आणि त्यांची भेट झाल्यानंतर एक नवीन एक ऊर्जा आणि एक पुढे चालण्याची एक दिशा ही प्राप्त झालेली आहे. मी आज गीतेश विनायक राऊत यांना आशीर्वाद माननीय राजसाहेबांनी दिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. पक्षातून मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. ही बंडखोरी थोपवण्यासाठी किंवा उमेदवारी अर्ज त्यांना मागे घेण्यासाठी अपक्ष म्हणून भरले, त्यांच्याकडे त्यांना कशा पद्धतीने प्रयत्न केले? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि मनसे यामध्ये कोणतेही कलुषितपणा येणार नाहीत, त्यांच्यामध्ये कुठेही दुरावा निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही सर्वच माननीय उद्धवसाहेब राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि नक्कीच त्याच्यामध्ये यश येईल. उत्साहाच्या भरामध्ये काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, परंतु ज्या ठिकाणी अधिकृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आहे, ज्या ठिकाणी माननीय राजसाहेब यांचा मनसेचा उमेदवार आहे, त्या ठिकाणी कोणत्या परिस्थितीत बंडखोरी होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न यशस्वी ठरतील. बंडखोर जे उमेदवार आहेत त्यांची एकंदरीत भूमिका पाहता किती मनधरणी करण्यात तुम्हाला यश येईल असं वाटतंय? मनधरणी आम्ही तर करणार आहोत आणि विनंती करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 100% यश येईलच अशी खात्री आहे. धन्यवाद. शिवतीर्थावर आलात, परंतु 4 तारखेला स्वतः राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार आहेत अशी संजय राऊत यांनी घोषणा केलेली आहे. जे वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. खरं आहे ते. शिवसेना, मनसे आणि NCP शरद पवार गट यांच्या वतीने जो वचननामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे तो 4 तारीखला होईल आणि तो शिवसेना भवनवर होईल. त्यामध्ये माननीय उद्धव साहेबांबरोबर राजसाहेब सुद्धा असतील. हा एक सुवर्ण योग असेल शिवसेना भवनच्या इतिहासातला. धन्यवाद. वेगवेगळ्या कारणांनी बाद ठरले, त्यामुळे आता फक्त त्यांची